पोलिसांनी नेमकं तेव्हाच तडमडायचं होतं. आजच्या संधीचं सोनं झालं असतं ना तर प्रश्नच नव्हता. निश्चिंत झाले असते. एका शुभ्राच्या जाण्याने घरातले 3-4 शास्त्री धक्क्यानेच गेले असते. वेळ मी अचूक साधली होती, पण काळ आला नव्हता. पण थांबूनही चालणार नाही. काळ आणि वेळ एकत्र आणावीच लागेल. पण तोपर्यंत हा माणूस भालचंद्र असो वा नसो, मला त्याचा आधार मिळवायलाच हवा. इथे आश्रय मिळवायलाच हवा. पण कसा? तुम्ही शास्त्रांच्या सुनेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, त्यानंतर घरी सुद्धा पोहोचवलं. नाही, आश्चर्य वाटलं. शास्त्र्यांबरोबरच्या झालेल्या भांडणानंतर तुमचं हे असं वागणं म्हणजे का माणुसकी दाखवणं गुन्हा आहे का तुमच्या राज्यात? म्हणजे त्यावेळी नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचंय. तर काय सांगणार तुम्हाला? ठीक आहे, ऐका. मी माझी मीटिंग संपवून घरी येत होतो. ओ साहेब, काय झालं काय? साहेब साहेब काय झालं काय? पण असं काय करताय? हो, हॅलो, हो मॅडम, हो. ही शुभ्रा शास्त्री आहे का रे? हो, पण साहेब तुम्ही कशा उगीच भानगड पडताय? चला. हो मॅडम, शुभ्रा मॅडम. लफड्यात म्हणजे अरे ती चांगल्या घरातली मुलगी अशी कशी सोडून जाणार? साहेब त्यापेक्षा आपण त्यांच्या घरच्यांना कळवलं ना. हा, साहेब कोण आहे? हॉस्पिटल मध्ये पोहोचवायचा आधी. घरच्यांना उचल. हो, एक सांभाळ, दार उघड आधी. बेशुद्ध पडली आहे. तुम्हाला शास्त्र्यांना फोन नाही करता? फोन नंबर नव्हते माझ्याकडे त्यांचे. वा काय नंबर नव्हते म्हणून फोन केला नाही. आणि फोनाफोनी खेळत बसण्यापेक्षा त्या मुलीवर उपचार होणं मला जास्त महत्वाचं वाटलं. चुकलं का माझं? मग मला का नाही फोन केलात? माझा नंबर होता ना तुमच्याकडे. सांगितलं ना तुम्हाला, त्यावेळेला त्या मुलीला वाचवणं एवढंच माझ्या डोक्यात होतं, बाकी काही नाही. मग ऍडमिट केल्यानंतर फोन करायचा होता ना. चुकलं माझं. मला एक सांगायचं होतं. बोला ना. मी उद्यापासून येणार नाही. म्हणजे मी उद्यापासून कामाला येणार नाही. का? मी मुलीकडे चालली आहे. आई होणार आहे ती. नाही, बरोबर आहे, तुम्हाला अशा गेले पाहिजे, पण मग तुम्ही गेलात तर इथं कामाचा खूपच खोळंब होईल. होय. तुम्ही कोणाला तरी इथे पाठवू शकाल? हो साहेब, आजकालच्या टायमाला कुठं बदली भेटते? बदली म्हणजे? म्हणजे आता माझ्या कामाच्या जागी जी बाई काम करायला येईल की नाही ती म्हणजे बदली. आता फॅमिलीवाला घर असलं ना तर काही प्रॉब्लेम होत नाही, पण एकटा बाप्याचं घर असलं ना तर मग जरा म्हणजे बघा ना प्लीज, म्हणजे तात्पुरते थोड्या दिवसासाठी तरी, नाही तर खूपच गोंधळ होईल माझा. ठीक आहे साहेब, काहीतरी करते. प्लीज बघते मी एखादी. येते साहेब. शुभ्रा शास्त्री माहिती आहेत का? ज्या बाईंले तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात त्या. अच्छा, त्या काय रे, तुला कसं कळलं रे? त्यांले अमुक एका ठिकाणी अमुक एका रस्त्यावरच चक्कर येणार आहे म्हणून?